सो हॅलो एव्हरीवन. आज तो क्षण आला शेवटी, आपला आनंदाचा क्षण. ठीक आहे. काही लोकांसाठी थोडासा हा क्षण दुःखी राहिला असेल, काही लोकांसाठी थोडासा चांगला, काही लोकांसाठी त्याच्यापेक्षा चांगला आणि काही लोकांसाठी खूप जास्त चांगला. पण आज जो क्षण आलेला आहे हा क्षण तुम्ही केलेल्या कर्माचा क्षण आहे. तो तुम्ही मागच्या सेमिस्टरमध्ये जे कर्म केले त्या कर्माचा क्षण आहे हा. तुम्ही काय केलं सेमिस्टर भर हे दाखवणारा एक दिवस म्हणजे तो आजचा दिवस, तो म्हणजे आपल्या रिझल्टचा दिवस. आपण सेमिस्टर भर काय केलं, किती मेहनत केली, किती डिसिप्लिन होतो, किती कन्सिस्टंट होतो, किती सरांना फॉलो केलं आपण, हे दाखवणारा क्षण म्हणजे आजचा क्षण. आणि नेहमीप्रमाणे आज म्हणजे थोडीशी तब्येत माझी चांगली नाही आहे, पण तरी एवढी ऊर्जा बॉडीमध्ये आली का मी बॅचवर धावत पळत चालला आलो. मला बरं जरी वाटत नाही आहे, थोडं टेम्परेचर आहे, पण ही जी ऊर्जा भेटते तुमच्या रिझल्ट लागल्यानंतर, या ऊर्जेमुळे असं वाटत नाही मला का मी दिवसातली 10वी 12वी बॅच घेतो, मला बिलकुल वाटत नाही. जेव्हा आपण मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं जेव्हा फळ भेटते की नाही, तर पूर्ण थकान माणसाची दूर होऊन जाते. हा म्हणजे आजचा क्षण. पण ज्यांचा रिझल्ट चांगला लागला, तुम्ही सेमिस्टर भर किती कॉम्प्रोमाइज केले, घरी नाही गेलात, घरी जाणं टाळलं, किती त्रास झाला तरी सकाळी उठणे, अभ्यास करणे, पूर्ण वर्क कंप्लीट करणे, कॉलेज करणे, रेग्युलर बॅच करणे, 3-3 4-4 बॅच करणे, आणि ते जे काही मेहनत केली आपण त्या सर्व मेहनतीचा फळ म्हणजे आजचा दिवस. आज सर्व तुमच्या मेहनतीला फळ भेटलेलं आहे. पण पुन्हा एकदा सांगतो मी, हताश होऊ नका, कारण काही ही आपली शेवटची पायरी नाही आहे. ही आपल्या जीवनातली टेक्निकल फील्डची पहिलीच पायरी होती. तर होऊ शकते पहिल्या पायरीवर पाय ठेवताना तुम्हाला जर अंदाज आला नसेल तर पाय तुमचा डगमगला असेल, होऊ शकते असं. किंवा पायरीवर पाय ठेवताना कोणी तुम्हाला धक्का दिला असेल, तुम्ही डगमगून गेले असाल, त्या पायरीवर पोहोचले नसाल. ठीक आहे. तर सर्वात पहिले तर कोणाला जबाबदार ठरवण्याच्या पूर्वी स्वतःला जबाबदार ठरवलं पाहिजे तुम्ही. कोणी तुमच्या रिझल्टला जबाबदार नाही आहे, मी सुद्धा नाही. तुम्हीच जबाबदार आहे तुमच्या रिझल्टला. चांगल्या आणि वाईट दोन्ही रिझल्टला तुम्हीच जबाबदार आहात. तर 14 वर्ष झाले, हा 15 वर्ष चालू आपल्या इन्स्टिट्यूटला, आणि गेल्या 14 वर्षापासून ही परंपरा मी कायम ठेवली 100 पैकी 100 मार्क मिळवण्याची. 90+ तर किती विद्यार्थी आहे आता ते उद्या मी आकडा सांगेल तुम्हाला. पण आज जेवढा रिझल्ट माहीत झाला मला थोडाफार, तेवढा मी तुमच्यासोबत डिस्कस करतो, बाकी मी ग्रुपवर टाकतोच. तर सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही केलेली मेहनत हे तुमच्या रिझल्टमधून झळकत आहे, दिसत आहे. ओके. आता काही लोक तुमच्यातले आपल्या बॅचचा पार्ट नव्हते मागच्या वेळेस, काही लोकांनी काही चुका केल्या, काही लोकांनी आपल्याला जॉईन न करून रिझल्ट त्यांचा ते पाहू शकता तुम्ही. ज्यांनी जॉईन केले आहे त्यांचा रिझल्ट पहा. होऊ शकते जॉईन करूनही रिझल्ट चांगला आला नसेल, त्यालाही जबाबदार तुम्हीच आहात. जॉईन करून रिझल्ट चांगला आला आहे त्यालाही जबाबदार तुम्हीच आहात. तुमच्या मार्क्सला जबाबदार कोण आहे? तुम्ही आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल आता सर्वांना, तुमचे मार्क्स कोणाच्या हातात नाही आहे. तुमचे मार्क्स कोणाच्या हातात आहे? फक्त तुमच्या आणि तुमच्या हातात आहे. बिलकुल डोक्यातून काढून टाका की तुमचे मार्क्स कोणाच्या हातात असतात. ऑटोनॉमस असो, गव्हर्नमेंट असो, MSBT असो, कुठलंही कॉलेज असो, तुमचे मार्क्स तुमच्या हातात आहे. लक्षात आलं सर्वांच्या? तर आज फार आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. माझी मेहनत करायची ताकद बिलकुल डबल नाही, 10 टाइम्स होऊन जाते, 10x होऊन जाते जेव्हा असा रिझल्ट लागते. आणि खरंच मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्टमध्ये जिथे एक चूक पूर्ण प्रॉब्लेम चुकू शकते, एक चूक आपले नंबर ऑफ मार्क्स काटू शकते, अशा ठिकाणी 100 पैकी 100 मार्क आणणं म्हणजे खरंच तुम्ही एक कौतुकास्पद आहात. आणि मनापासून तुमचं कौतुक तर मी आता करतोच आहे, पण एका प्रोग्रामच्या माध्यमातून मी तुमचं कौतुक आणखी चांगल्या प्रकारे करणार. तुमच्या पॅरेंट्स लोकांनाही तुम्ही त्या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट करा, सो दॅट जसं
मला 10x मेहनत करायची जे एनर्जी भेटते तुमच्या रिझल्टमधून, तसेच तुमच्या पालकांना सुद्धा तुमचा रिझल्ट पाहून, तुमचे पेपरमध्ये आता जे फोटो येतील ते पाहून त्यांना खरंच म्हणजे त्यांच्या म्हणजे आनंदाला पारावर राहणार नाही. ओके, पण सायमल्टेनियसली सोबत सांगतोय ज्यांचा रिझल्ट चांगला आला नाही, हताश होऊ नका. ही आपली पहिलीच पायरी आहे. पहिल्या पायरीत आपण डगमगलो असेल काही प्रॉब्लेम नाही, पण आता दुसऱ्या पायरीवर मात्र चढताना व्यवस्थित चढायचं आहे. डिसिप्लिन दाखवा, कन्सिस्टन्सी दाखवा. रिझल्ट खराब लागला म्हणून न बोलणे, कोणासोबत मोबाईल बंद करून ठेवून देणे, घरच्यांचे फोन न उचलणे, जेवण न करणे हा पर्याय नाही आहे रिझल्ट दुरुस्त करायचा. रिझल्ट दुरुस्त करायचा पर्याय आहे मागच्या सेमिस्टरमध्ये केलेल्या चुका काढणे, दुरुस्त करणे, अँड यू विल बिकम द नेक्स्ट टॉपर ऑफ आवर क्लास. नॉट ओनली आवर क्लास, युअर कॉलेज ऑल्सो. तुमच्या कॉलेजमधून टॉपर येणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सध्या फार कमी रिझल्ट मला माहिती झाला आहे, पण मी तेवढा कमी रिझल्ट तुमच्यासोबत सांगतोय. मी 100 आउट ऑफ 100 वालेच काढलेले आहे सध्या. जसं की रोमिल, ओके, रोमिलनी 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेऊन मला सुद्धा जे आहे शॉक दिलेला आहे. कारण रोमिल जो आहे एकदम शांत स्वभावाचा मुलगा, आणि जास्तीत जास्त पहा तुम्ही का जे शांत स्वभावाचे जे लोक आहे यांचाच रिझल्ट थोडासा बेटर आहे. कारण हे एनर्जी वाया नाही घालत फालतूच्या गोष्टींमध्ये जे तुम्ही घालता. नॉर्मल जे ॲव्हरेज पोरं आहे आपली एनर्जी जास्तीत जास्त वाया घालतात बोलण्यात, धिंगाणे करण्यात, आवाज करण्यात. शांत राहणारे पोरं, एनर्जी वाचवणारे पोरं घरी जाऊन एनर्जी कामी आणतात. कुठे हे त्यांच्या रिझल्टवरून पहा. त्यानंतर साफी शेख, ठीक आहे, मला वाटते कम्प्युटर ब्रँच ना, कुठली ब्रँच आहे? कम्प्युटर ब्रँच. ओके, रोमिलची ब्रँच कोणती आहे? सिव्हिल. पहा प्रत्येक ब्रँचचे टॉपर आपल्या बॅचचे आहे, प्रत्येक ब्रँचचे. ओके, अजून हे तर मी 2-3च काढलेलं आहे. रिझल्टची जर मी तुम्हाला लिस्ट दाखवली तर फार मोठी आहे. 90+ रिझल्ट जो आहे तो तर फार खूप चांगला आहे. मी तुमच्या बॅचला नेहमी दाटत असतो का तुमची बॅच अशी, तुमची बॅच तशी. मी प्रत्येक बॅचलाच असंच दाटतो. ठीक आहे, रिझल्ट लागल्यावर मात्र मी थोडं कौतुक करतो, एकदम जास्तही करत नाही, कारण माझ्या विद्यार्थ्यांना मला हवेत उडवायचं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर बरेच लोक आहेत त्यांचे फोटो आणि मार्क्स पोचायचे. आता भाग्यश्रीला पण बेटा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये 70+30 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहे हिला सुद्धा. ठीक आहे, हिचे फोटो यायचे. आणि असे असे भरपूर सारे फोटोज जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल. 99, 98 असे 100 भरपूर सारे फोटो आहे. आज मी याच्यावर पूर्ण काम करणार आहे. आता एवढे सारे फोटोज आहे का हे मला पूर्ण आता आजचा दिवस लागेल त्याला कॅल्क्युलेट करायला. तर असा ब्लास्टी रिझल्ट लागलेला आहे आपला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही, माझं नाव तुमच्यामुळे कायम राहिलेलं आहे. माझी परंपरा ना MSBTच्या मुलांनी मोडली ना गव्हर्नमेंटच्या मुलांनी मोडली. जशी माझी परंपरा गेल्या 14 वर्षापासून आहे तेच तुम्ही कायम ठेवली. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला रोज बॅचमध्ये म्हणत असतो का तुम्ही आज केलेली मेहनत त्याचा उद्या फळ भेटते हे पाहून घ्या. मागच्या सेमिस्टरचा जो फळ आहे तो आता भेटला. आता मेहनत कराल याचा तुम्हाला सेमिस्टरला रिझल्ट लागल्यानंतर फळ भेटेल. त्याच्यामुळे डोक्यात हे ठेवा का आजची मेहनत उद्या कामी येणार आहे. आणि आज केलेला टाइम वेस्ट, ओके, आज तुम्ही टाइम वेस्ट केलेला हे परत तुम्हाला रिझल्टच्या स्वरूपात भरून मिळेल. काही लोकांना फेल्युअर सुद्धा भेटलेला आहे, पण हताश होऊ नका, निराश होऊ नका, फालतूचे कुठलेही निर्णय घेऊ नका. ठीक आहे, तुम्ही त्या चुकीतून शिकलात तर नक्कीच पुढच्या सेमिस्टरला तुमचं नाव इथे समोर राहील. काहीच मोठी गोष्ट नाही आहे. एक टॉप स्कोरर बनणं एक डिसिप्लिन आणावं लागते फक्त स्वतःमध्ये. टाइमचा बरोबर प्रॉपरली वापर करणे. याही मुलांना 24 तासच आहे दिवसात, याही मुलांना सबमिशन आहे, याही मुलांना बॅचेस आहे, याही मुलांना प्रॅक्टिकल्स आहे, याही मुलांना सर्व ऍक्टिव्हिटीज आहे. पण प्रॉपर बॅच करणे, प्रॉपर डिसिप्लिननी बॅच करणे, मेहनत करणे आणि रिझल्ट लागल्यावर आराम करणे. आपण रिझल्ट लागल्यावर घेतो टेन्शन. हे रिझल्ट लागल्यावर होते रिलॅक्स. हे लोक हे टेन्शन केव्हा घेतात? पेपरच्या पहिले. रोज टेन्शन घेतात, रोज अभ्यास करतात, रोज डोक्यात ठेवतात का नाही तो आकडा गाठायचा आहे. आपण रिझल्ट लागल्यावर तो विचार करतो का नाही आता तर बिलकुल आजपासून
अभ्यास चालू, उद्या जसन तसं. एक दिवस फक्त वाटते काही लोकांना, जे वन टाइम वाला जो आहे ओटीपी, ठीक आहे, वन टाइम पास जे डोक्यात करणारा विचार आहे तो फक्त तात्पुरता आहे, मर्यादित. तो काही वेळानंतर एक्सपायर्ड होऊन जाते विचार. रोज हा विचार पाहिजे, रोज, डेली. एकदा विचार करून चालणार नाही, रोजचा विचार पाहिजे डोक्यामध्ये का नाही हा आकडा गाठायचा आहे, हे पर्सेंटेज आणायचे आहे, मला क्लासचा टॉपर बनायचा आहे, मला बॅचचा टॉपर बनायचा आहे. हा जर डोक्यात तुम्ही जर विचार ठेवला रोज, तर रिझल्ट लागल्यावर टेन्शन नाही घ्यावं लागत. रिझल्ट लागल्यावर मोबाईल ऑफ करून नाही ठेवावं लागत. रिझल्ट लागल्यावर मोबाईल चालू असते. पाहून घ्या या लोकांच्या स्टेटसवर काय गेलेलं आहे, गेली आहे ही इमेज, गेली आहे की नाही. तर म्हणून मी तुम्हाला सांगत असतो सातत्याने की एका दिवसाची मेहनत नाही आहे हे. मार्क्स मिळवणे हे एका दिवसाची मेहनत नाही. पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करून जमत नाही, पेपरच्या 8 दिवस अगोदर अभ्यास करून जमत नाही. जो रोज अभ्यास करणारा व्यक्ती आहे तो इथे पोहोचू शकतो. एका दिवशी अभ्यास करून तुम्ही पोहोचू शकत नाही. मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, लक्षात. तर माझ्या या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आणि मागच्या सेमिस्टरला ज्यांनी चुका केल्या, ज्याचा स्कोअर कमी आला, आज थोडंसं चिंतन करा, काय कारणं आहेत ते शोधा. मोबाईल सर्वात पहिलं कारण आहे, मी पहिलेच सांगतोय तुम्हाला. दुसरं कारण मोबाईलमध्ये असणारा व्यक्ती, ती किंवा तो आहे. ठीक आहे, ती किंवा तो मार्क वाढवण्यासाठी नाही आहे, कमी करायसाठी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आपला दिवसातला किती टाइम आपण त्या ती किंवा तो XYZ मध्ये वाया घालतोय, आपण त्याचा विचार करा. तो टाइम वाचवा, तुमच्याकडे अभ्यास करायला वेळच वेळ आहे. तुम्ही म्हणाल सर असं कसं म्हणताय आम्हाला? बिलकुल म्हणतो मी, कारण मला सर्वच माहित आहे. ठीक आहे, मला सर्व मुलं येऊन प्रॉब्लेम सांगतात, मुली येऊन प्रॉब्लेम सांगतात, सर असं झालं तसं झालं, त्याच्यावरून सांगत आहे मी. मी काय अंदाज नाही लावत आहे, नाही की मी तुमचे मोबाईल चेक करत, बरोबर आहे. पण मला जे मुलं मुली येऊन भेटतात रविवारी आणि ते जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, तर एक कॉमन प्रॉब्लेम आहे हा, ती आणि तो. ठीक आहे, पण माझ्याकडे एक प्रॉपर सोल्युशन असते, तो भाग वेगळा आहे. आणि ज्यांना मी सोल्युशन दिलं त्यांनी ते सोल्युशन अप्लाय केलं लाईफमध्ये, समोर गेले. आणि जे एका कानानं ऐकून दुसऱ्या कानात सोडून देतात ते तिथेच राहिले. लक्षात, जो ऐकेल त्याचं नुकसान बिलकुल होणार नाही, त्याचा फायदा एवढा चांगला होईल का सांगायचं काम नाही. म्हणून आजची मेहनत आहे तुमची, 3 वर्षाची मेहनत पूर्ण लाईफ डिफाईन करेल तुमची. तुम्ही म्हणाल सर 10वीत म्हणत होते घरचे 10वीत मेहनत कर, मी म्हणत आहो डिप्लोमात मेहनत कर. यस, कारण की डिप्लोमा नंतर जे आहे ते पर्सेंटेजवर काही डिपेंडंट नाही आहे. डिप्लोमा नंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कराल, तर इंजिनिअरिंग मध्ये पर्सेंटेजला काही व्हॅल्यू नाही. इंजिनिअरिंग मध्ये महत्व आहे तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात, किती पर्सेंट आहे महत्वाचं नाहीये. 90% वालाही तोच कॅम्पस देईल, 50% वालाही तोच कॅम्पस देईल, 70% वालाही तोच कॅम्पस देईल. त्या कॉलेजला होणारे कॅम्पस महत्वाचं आहे. त्या कॉलेजला गेलो पाहिजे आणि त्या कॉलेजला जाण्याकरिता आजची मेहनत तुमची कामी येणार आहे. तुमचे पर्सेंटेज तुम्हाला कॉलेज मिळवून देईल. आणि टॉप 10 कॉलेजमध्ये जर तुम्ही गेलात तर बेटा कॉलेजच तुमचं प्लेसमेंट करून देते, तुम्हाला मेहनत करायचं काम नाही. त्याच्यातही त्या कॉलेज, तशा कॉलेजमध्ये, टॉप कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांची माइंडची एवढी डेव्हलपमेंट होत आहे का ते लोक IAS गेट इकडे वळत आहे आणि तिकडे जाऊन जॉईन करतात. आताच हल्ली लागलेला मुलगा आहे आपल्या बॅचचा, शिवांग तिवारी, किती कमी एज मध्ये IAS झाला तो. आलं का लक्षात? मेकॅनिकल इंजिनियर होता. तर त्या कॉलेजला जाल तर तशी कॉम्पिटिशन भेटेल, तसे विचार भेटेल आणि तसे तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होईल आणि त्या लेवलवर तुम्ही पोचाल. तुम्ही सर्वसाधारण कॉलेज, सर्वसाधारण शहरात राहाल तर तुमचे सर्वसाधारण राहील, पास झालो पाहिजे, 40 मार्क भेटले पाहिजे. काही लोक एवढे खुश आहे, मेसेज करते सर मी पास झालो म्हणते M1 मध्ये. किती मार्क आहे? 42. अरे एवढी खुशी तर 100 पैकी 100 वाल्यांनी नाही दाखवली. एवढी खुशी कारण की विचारच त्या लेवलचे आहे का फक्त पास झालो पाहिजे, याचे विचारच नाही, या लेवलचे विचारच नाही. म्हणून तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, विचाराची जर तुम्हाला थिंकिंग जेव्हा तुम्ही मोठी ठेवाल, विचार मोठे कराल, स्वप्न मोठे ठेवाल, तेव्हा ते तुम्हाला अचीव करता येईल. तुमचे स्वप्न छोटे असेल, जेव्हा तुम्ही एवढा विचार कराल बेटा तेव्हा एवढं भेटते. आणि तुम्ही एवढा विचार कराल तर एवढं भेटते, एवढं विचार केला तर एवढंच भेटते. म्हणून विचार एवढा करा.
आलं का लक्षात? एखादी गोष्ट जर वाटत असेल कोणी आपल्याला, तर आपण एवढी मागतो त्याला. आपण म्हणतो का नाही, दे म्हणतो का? त्याच्यामुळे महत्वाचं आहे का तुमचे विचार चांगले असले पाहिजे. आणि हे तर सुरुवात आहे फक्त. महत्वाचं आहे इंजिनिअरिंग कॉलेज. लक्षात घ्या, डोक्यात आजपासून माइंडसेट करून टाका. टॉप इंजिनिअरिंग कॉलेज, टॉप 10 कॉलेज. आणि जेवढे इंटेक आता होता तुमचा डिप्लोमाला, तेवढा इंजिनिअरिंगला राहत नाही. एका कॉलेजला ओनली 6 ऍडमिशन. हाऊ मेनी ऍडमिशन्स? ओनली 6 ऍडमिशन. 1 कॉलेज पर कॉलेज. एका कॉलेजमध्ये फक्त 6 ऍडमिशन जाणार, म्हणजे 6 पोरं जाणार फक्त एका कॉलेजमध्ये. आपल्या बॅचचे यावेळेस 3 पोरं गेलेले आहे इथे COEP मध्ये, जे सर्वात पहिलं टॉप कॉलेज आहे. दुसरं बेटा SP कॉलेज, आपल्या बॅचचे 3 पोरं गेलेले आहे 6 पैकी. पूर्वी हा आकडा 6 पैकी 6ही पोरं माझ्या बॅचचे राहायचे. सांगताना अत्यंत दुःख होत आहे का तो आकडा 50% घसरला, पण परंपरा अजूनही माझी आजही कायम आहे. ठीक आहे. तर मी जे काही मेहनत करतो सेमिस्टरभर, तुम्हाला माहित आहे, आता जे माझे जुने विद्यार्थी आहे M1चे, पेपरपर्यंत बॅच घेणे, रिव्हिजन घेणे, PA टेस्टच्या पहिले PA टेस्टचा प्रॉपर सिलेबस संपवणे, इच अँड एव्हरी प्रॉब्लेम घेणे, प्रत्येक टॉपिकवर भरपूर प्रॅक्टिस करून घेणे, हे पाहून घ्या बेटायचा फळ काय. रविवारी सुट्टी न देणे, रविवारी 2-2 तास बॅच घेणे, याचं फळ तुम्हाला भेटत आहे. कठीण वाटते, मेहनत करताना काय वाटते, खूप त्रास वाटते, पण रिझल्ट लागल्यानंतर पाहून घ्या. आणि जे लोक सॅटर्डे संडे कंटाळा करतात, बॅच करत नाही, तुमचा रिझल्ट पाहून घ्या तुम्ही. लक्षात, मेहनत करणारा कधीच माग येऊ शकतच नाही. आपण ते ऐकतो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे गोष्ट काही खोटी नाही आहे. प्रयत्न करा लागते 100 मार्क्ससाठी. कोशिश करो और कोशिश करते रहो जब तक आपको वो आपका टारगेट ना मिल जाए. ठीक है, टारगेट बड़ा रखो इस चीज के बारे में. मोबाइल कौन सा लेना है तो टॉप मोबाइल चाहिए सर. मोबाइल कौन सा चाहिए? 20,000 का, 30,000 का, 40,000 का? 40,000 का चाहिए सर. मार्क्स कितने चाहिए? 40, 60, 90, 100. मार्क 40 भी चल जाएंगे सर. हे कमकोत विचाराचे जे पोरं आहेत ते तुम्हाला समोर भविष्यात व्हॅनिश दिसेल, कुठेच त्यांचं अस्तित्व राहणार नाही. आज जे तुम्ही बेस्ट फ्रेंड, मी चांगली मैत्रीण, चांगला मित्र, माझा बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, हे जे तुमचे स्टेटस आणि तुम्ही म्हणता, इथून काही दिवसानंतर जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुमचा ते बेस्ट फ्रेंडचा नंबर जो आहे तो डिलीट होऊन जाते मोबाईलवर. फोनही उचलत नाही समोरचा. तुमचं स्टेटस असेल तर तुमचा फोन उचलला जाईल. तुमचं स्टेटस असेल तर तुम्हाला लोक ओळखतील. तुमचं स्टेटस असेल तर तुमचा पूर्ण, तुमचे फॅमिली असो, तुमचे नातेवाईक असो, तुमच्या गावातले लोक असो, शेजार पाजार असो, ते म्हणतील हा डमका टमका आमच्या गावाचा पोरगा, हा डमका टमका माझा नातेवाईक आहे, हा XYZ माझा मुलगा आहे. मी म्हणणार हा XYZ माझा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी आहे म्हणणार. आणि ज्याला 40 मार्क भेटले, फेल झाले, त्याला म्हणणार का मी हा माझा विद्यार्थी आहे म्हणून? सांगणार का गावागावात जाऊन हा माझा विद्यार्थी आहे? तुमचे बाबा म्हणणार का माझा मुलगा फेल झाला आज, माझा मुलगा आहे तो, फेल होणारा जो पोरगा आहे तो माझा आहे, असं म्हणणार? मान वर जात नाही, मान खाली टाका लागते. जेव्हा बाजूचे विचारते, शेजार हजार पाजारचे, काय लागला रिझल्ट पोराचा, बोलू शकत नाही आईवडील. आणि अशा लोकांचे आईवडील काय म्हणते, रिझल्ट विचारायच्या पहिले जाऊन सांगते माझ्या पोराला 100 पैकी 100 मार्क भेटले. हे पाहून घ्या पेपरमध्ये फोटो माझ्या पोराचा आहे, हे पाहून घ्या बॅनरवर फोटो माझ्या पोराचा आहे. लक्षात, तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरला आले होते पूर्ण बॅनर लावले होते या पोरांचे, जे 100 पैकी 100 वाले होते, दिसले होते की नाही तुम्हाला? तर हा फरक आहे. स्टेटस बनवायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावं लागेल. आणि स्टेटस बनलं ना, तुम्हाला प्रत्येक जण ओळखते, नावानी ओळखते. हा XYZ हा माझा मित्र आहे, हा माझा पोरगा आहे, हा आमच्या गावाचा आहे, हा माझा नातेवाईक आहे. आणि तुमचं स्टेटस नसेल तर तुमचा जवळचा क्लोजेस्ट जरी असेल तर तो काय म्हणते, काय माहित बा, मी ओळखत नाही याला. अलग लक्षात, इग्नोर करतात लोक. त्याच्यामुळे आज रिझल्ट लागलाय, काही लोकांचा चांगला, काही लोकांचा वाईट. नवीन लोकांचा तर मॅक्झिमम लोकांचा वाईटच रिझल्ट आहे, मला माहिती आहे. कारण की कॉलेज काय आणि बाकीचे बॅचेस काय इक्विव्हॅलेंटच आहे. माझ्यासारखी मेहनत इथे मला नाही वाटत अमरावतीत कोणी करत असेल म्हणून.
परंतु हताश होऊ नका. मी अजून पुन्हा एकदा सर्वांना एक विनंती करतो आहे का रिझल्ट कसाही लागला असेल तुमचा तर त्या रिझल्टला घेऊन कुठल्याही पद्धतीचं रिॲक्शन देऊ नका. चांगला रिझल्ट लागला आहे ते लोक हवेत उडू नका. रिझल्ट खराब लागला तर डिप्रेस्ड होऊ नका. ओके, चांगला रिझल्ट लागला कन्सिस्टंट राहा, आणखी बेटर काय करता येईल पहा. वाईट रिझल्ट लागला असेल तर त्या वाईट रिझल्ट मधून शिक घ्या आणि प्रॉमिस करा आपल्या आई वडिलांना का मी यावेळेस जरी नाराज केलं असेल पुढच्या सेमिस्टरला मात्र मी तुम्हाला नाराज बिलकुल करणार नाही. चॅलेंज करा, स्वतःला चॅलेंज करा कि इस बार 80 है ना, नेक्स्ट टाइम 90 प्लस लाऊंगा. 90 प्लस लाएगा, नेक्स्ट टाइम 95 100 लाऊंगा. खुद को चैलेंज करो, चैलेंजिंग रहो, हर दिन चैलेंज लो. जैसे मैं रोज एक चैलेंज लेता हूं, रोज एक चैलेंज. मैं जब भी बैच में आता हूं मेरे दिमाग में होता है कि आज मेरा चैलेंज ये है, इतने एग्जाम्पल होने चाहिए, इतना ये होना चाहिए, उतना वो होना चाहिए, इस बैच में ये पढ़ा के होना चाहिए, उस बैच में वो होना चाहिए. टारगेट लेके मैं निकलता हूं. जब रात को सोता हूं तो सोते समय ही मेरे 5 मिनट में नेक्स्ट डे की प्लानिंग हो जाती है कि नेक्स्ट डे क्या करना है. ठीक है, तो खुद को चैलेंज दो, रात को सोते समय चैलेंज लो और सवेरे उठ के उस चैलेंज को पूरा करो. और नेक्स्ट डे सोते समय सेकंड चैलेंज लो, उसको पूरा करो. नहीं आज मैं 2 टाइप करने वाला हूं, आज मैं 1 टाइप करने वाला हूं, आज मैं ये सब्जेक्ट पढ़ूंगा, आज मैं वो सब्जेक्ट पढ़ूंगा. खुद को चैलेंज दो एंड चैलेंज देने के बाद उस चैलेंज को बिल्कुल इग्नोर करना नहीं है. इससे माइंड आपका बिल्कुल क्या हो जाएगा, इग्नोरेंस वाला हो जाएगा. आप जब भी कमांड देंगे माइंड बोलेगा ठीक है देखेंगे कर लेंगे. लेकिन अगर आपने कमांड फॉलो करना चालू किया तो आपके ब्रेन को आदत हो जाएगी, नहीं करना ही पड़ेगा आज. और जो रीजन देने वाले बच्चे हैं उनका ब्रेन हमेशा यही बोलेगा, पेपर के अगले दिन भी क्या बोलेगा पता है, कल मॉर्निंग में पढ़ लेते हैं, आज सो जाएंगे, आज जल्दी सो जाएंगे, जल्दी उठेंगे, मॉर्निंग में जल्दी करेंगे. मॉर्निंग में दिमाग में आएगा, मॉर्निंग में ब्रेन बोलेगा कि मैं तो कैसा बन चुका हूं, बेशर्म. बेशर्म. आप कमांड दो, मैं कमांड को क्या करते रहूंगा, रिजेक्ट करते रहूंगा. तो ऐसा ब्रेन मत बनाओ. हम लोग बोलते हैं देखो किसी को कितना मुजर आदमी है, कितना भी बोलो सुनता ही नहीं. ऐसे सुना है आपने कभी? क्योंकि उस बच्चे का ब्रेन कैसे हो चुका है, कोई कुछ भी बोलो उसका ब्रेन जो है सुनने वाला नहीं है. ऐसा ब्रेन मत बनाओ. एक तो कमांड दो ही मत, और कमांड देंगे बेटा तो उसको फॉलो करना ही है आपको. आया समझ में? तो आज बहुत चीजों को मैं संक्षिप्त में बता रहा हूं, कल थोड़ा सा हम लोग और डिस्कस करेंगे. रिजल्ट खुलने दो, रिजल्ट आने दो. ठीक है, लास्ट टाइम का तो रिकॉर्ड आई थिंक ब्रेक नहीं हो पाएगा 200 स्टूडेंट का, बट स्टिल जो रिजल्ट लगा है बहुत अच्छा लगा है. और जिनका रिजल्ट अच्छा नहीं लगा है आपको काम करना है और ज़्यादा कुछ नहीं करना है, थोड़ा सा डिसिप्लिन बन जाना है, मोबाइल से टाइम निकाल के पढ़ाई में डालना है, बाकी कुछ भी नहीं करना है. अब बहुत सारे बच्चे 99 पे अटक गए, बहुत सारे बच्चे, इतने बच्चे हैं कि मैं आपको बता नहीं सकता. यहाँ पे 99 पे अटके हुए बच्चों की संख्या जो है आपको ज्यादा दिखेंगी बहुत. ठीक है, ये देखो माय मार्क्स इन मैथ्स 1 इज 99. ऐसे इतने 99 वाले हैं अपने बैच में. तो आपको यह सोचना है कि मेरा 1 मार्क कहां पे गया. समझ में आया क्या? 1 मार्क कहां पे गया, और नेक्स्ट जो रिजल्ट लगेगा M2 का उसमें वो 100 अचीव होना ही चाहिए. अब जिनको 40 मार्क्स मिले हैं, जिनको फेल हुए हैं, वो अब सोचेंगे नहीं 100 के बारे में, क्योंकि उनका कॉन्फिडेंस हो चुका है डाउन. अब जिनको 100 मार्क्स मिले हैं वो M2 में 100 मार्क मुझे आएंगे क्या, अगर ये क्वेश्चन वो खुद को करेगा तो उसका ब्रेन क्या बोलेगा, इम्पॉसिबल बोलेगा. बोलेगा ठीक है M1 में तो लाए थे, M2 में भी ला लेंगे. बट जिनको 40 मार्क मिले, 50 मार्क मिले, जो बच्चे फेल हुए, आप क्वेश्चन पूछो खुद को, मैं M2 में 100 मार्क्स लाऊंगा क्या, तो ब्रेन बोलेगा भाई तूने M1 में तो दिए लगा दिए, M2 में क्या लाएगा तू. तो क्या हो चुका है, कॉन्फिडेंस डाउन हो चुका है कुछ बच्चों का. बट मैं अभी भी सबको यही बात बोलूंगा, जो गया वो गया. जो चीज हो चुकी है उसको आप बदल नहीं सकते.
आपका रिजल्ट बदल सकते हो अभी आप? नहीं। तो जो चीज हो चुकी है उसको लेके आज का टाइम खराब मत करो, आज खुद को करेक्ट करो और काम पे लग जाओ आज से ही, बिकॉज टुमारो नेवर कम्स, कल कभी भी नहीं आता है, उद्या कधीच येत नाही. म्हणून आजच्या आज कामी लागा. आज सर्वांनी चिंतन करा आपलं रिझल्ट का बरं खराब लागलं. सोचो व्हाट आर द रीजंस, क्या रीजंस है. एक एक रीजन लिखो डायरी में और एक एक रीजन को डिलीट करो रोज. जितने भी रीजंस होंगे, अब हर किसी के रीजन तो सेम नहीं हो सकते, ठीक है. किसी का मेडिकल इशू है, ठीक है, किसी का मेंटल इशू है. मेंटल इशू मतलब पागल नहीं है, मेंटली प्रिपेयर नहीं है बच्चे कि मैथ्स में मैं मार्क्स ला सकता हूं या फिर अच्छा स्कोर कर सकता हूं, अच्छा मैं टॉपर आ सकता हूं. मेंटली प्रिपेयर्ड ही नहीं है, उनको लगता है मैं नहीं कर पाऊंगा. कॉन्फिडेंस लेवल डाउन. जैसे कि MSBT में जैसे कि वेदिका ने, इसने 100 आउट ऑफ 100 मार्क्स लाए, तो उसने फीडबैक दिया. अभी हमारे बैच में तो डिस्कशन नहीं हुआ, मॉर्निंग के बैच में उसने फीडबैक दिया कि मैं जब यहाँ पे आई थी तो इतनी नेगेटिव थी कि मैं पास होंगी या नहीं इसका भी मुझे डर था. बट वो जब मेरे साथ डिस्कशन किया, उसने उस बातों का कुछ बातें उसको मैंने बताई और रिजल्ट सामने है आपके. और ये मैंने नहीं बताया, उस लड़के ने खुद माइक पे बताया यहाँ पे. ओके, तो आज भी ये एक्टिविटी करने वाले थे हम लोग, बट अभी फिलहाल तो रिजल्ट सभी का पता नहीं है मुझे. तो वेट कीजिए, जब रिजल्ट पता चल जाएगा हमारे टॉपर्स आएंगे और हमारे टॉपर्स आपके साथ में डिस्कस करेंगे कि उन्होंने क्या किया. सिर्फ उन्होंने 24/7 स्टडी की या तुम लोगों से कुछ ज्यादा उन्होंने लोखंडे सर के साथ टाइम स्पेंड किया. एक ही घंटा बैच की आपकी तरह ही. और ये जो टॉपर्स है इनको रात में चुपके से बुला के इनको पढ़ाता था क्या मैं? आप में से ही है ये लोग, आप में से ही है ये लोग. और ये यहां पे है जो टॉपर्स है, उनको कुछ अलग नहीं पढ़ाया मैंने, आपको जो पढ़ाया वही पढ़ाया उनको. बट द डिफरेंस इज डिसिप्लिन. जिन्होंने जितनी डिसिप्लिन बताई है आपका रिजल्ट उतना है. आपको अगर 80% मिले तो समझ जाना है आपने 80% डिसिप्लिन दिखाई है, 20% नहीं. आपको अगर 50% है तो समझ जाइए आपको 50% डिसिप्लिन दिखाई आपने. आपको डिसिप्लिन बढ़ाना होगा. जो डिसिप्लिन और कंसिस्टेंट रहेगा, टैलेंटेड होना जरूरी नहीं है. मैं वापस बोल रहा हूं, एक्स्ट्रा टैलेंटेड, हाईली IQ होना जरूरी नहीं है. बस आप में डिसिप्लिन और कंसिस्टेंसी होना जरूरी है. अगर ये बात अगर आप में है तो 101% मैं बोल सकता हूं कि आप इस बार एक अच्छा स्कोर लाएंगे. ओके, तो आज इस बात को यहीं पे मैं स्टॉप करता हूं. इसको ज्यादा लेंदी नहीं लूंगा मैं आज. थोड़ा सा मुझे रिजल्ट जान लेने दो, बच्चों का फीडबैक जान लेने दो. जिनको मार्क्स कम आए उन लोगों ने भी रिजल्ट शेयर करना है. जिनको मार्क्स ज्यादा आए वो लोग तो ऑलरेडी शेयर कर ही रहे हैं. बट जिनका रिजल्ट कम भी आया, यू कैन शेयर विथ मी सो दैट आई विल गिव यू अ बेटर एडवाइस फॉर द फ्यूचर एग्जामिनेशन. ओके, तो कोशिश कीजिए मेरे साथ ट्रांसपेरेंट रहने की. हाँ चलो, मैं बातों बातों में भूल गया था, कोई भी रिजल्ट को एडिट करके घर पे मत भेजना. आई रिक्वेस्ट यू, सभी को मैं रिक्वेस्ट कर रहा हूं, अपने माताजी पिताजी के साथ में झूठ मत बोलिए, अपने टीचर्स लोगों के साथ में झूठ मत बोलिए. लास्ट टाइम बहुत अच्छा एक्सपीरियंस आया था, यही फोटो लिया गया था, एडिट किया गया था. अब तो AI है, आपको तो पता है क्या नहीं हो सकता. उसने उसका फोटो डाल के 100 आउट ऑफ 100 भेज दिया घर पे. वो बच्चा फेल था, ठीक है, वो बच्चा फेल था. और ऐसे ही बच्चे ऐसे काम करेंगे क्योंकि वो पूरी एनर्जी, पूरा टाइम इस तरह की सोच में डाल रहे हैं, पॉजिटिवली नहीं सोच रहे. तो कोई भी रिजल्ट एडिट करके घर पे मत भेजो. जो भी है भेज दो. क्या होगा बेटा, एक दिन नाराज होंगे, 2 दिन नाराज होंगे, 8 दिन नाराज होंगे आपके घर वाले, लेकिन 8 दिन के बाद आपको बिल्कुल उनमें नाराजी दिखेंगी नहीं. और रिजल्ट बताते समय उनको प्रॉमिस कीजिए कि मैं इस सेमिस्टर में इससे बहुत बेटर करने वाला हूं. मैं खुद को चैलेंज दे रहा हूं और आप लोगों को भी. तो मैं माफी चाहता हूं अगर जिनका रिजल्ट अच्छा नहीं लगा. आप लोग माफी मांगिए कि घर वालों को बोलिए कि आप इतना अच्छा एफर्ट लगाया आपने, बैच मतलब बैच लगा के दी, कॉलेज में जो चाहिए वो दिया,
गाड़ी चाहिए गाड़ी दी, मोबाइल चाहिए मोबाइल दिया, सब कुछ मिला, मेस अच्छी जगह पे, रूम अच्छी जगह पे, सब कुछ दिया आपने, लेकिन मैं आपको नहीं दे पाया एक चीज, रिजल्ट। तो मैं माफी मांगता हूं और इस बार मैं आपसे प्रॉमिस करता हूं कि मैं इस बार एक अच्छा स्कोर लाऊंगा। और जिन्होंने अच्छा स्कोर लाया है उन लोगों ने भी वही प्रॉमिस सेम आपको घर वालों को देना है कि मैं कोशिश करूंगा कि इससे और बेटर करने की। अब 101 तो मार्क नहीं ला सकते आप, ठीक है, 100 मतलब मैक्सिमम हो गए, लेकिन आप एक प्रॉमिस जरूर कर सकते हो कि मैं इस रिजल्ट को मेंटेन रखूंगा, कंसिस्टेंट रहूंगा, मैं पीछे नहीं आऊंगा। ठीक है, तो ये जरूर आपको आज करना है। कुछ लोगों के पेरेंट्स जो है वो अनएजुकेटेड है, उनको पता भी नहीं है आपका रिजल्ट लगा है, या फिर आप जो फोटो भेजेंगे वही सही समझेंगे वो। तो इसलिए बिल्कुल झूठ मत बोलिए, बिंदास रिलैक्स होके कॉल लगाइए आज शाम को कि मेरा रिजल्ट ये XYZ लगा है, और जो मैंने आपसे बात कही है, कब सॉरी बोलना है और कब आपको बेटरमेंट के लिए बताना है, ये चीज करना है आपको। मुझे पता है पांचों उंगलियां सेम नहीं है, कोई 100 पे, कोई 99 पे, कोई 40 पे, कोई 50 पे, कोई। मैं तो बिल्कुल ऐसे नहीं पढ़ा रहा हूं कि इस लड़की को 90 मिल जाए, इस लड़की को 50 मिल जाए, इस लड़की को 30 मिल जाए, ये लड़की फेल हो जाए, वो लड़का पास हो जाए, वो लड़का फेल हो जाए, ऐसे पढ़ा रहा हूं क्या मैं तो चाहता हूं बेटा सभी लोग 100 आउट ऑफ 100 आए। क्या मेरी ये चाहत नहीं होगी? मेरी तो ये दिल से चाह है कि मेरे पूरी बैच के बैच टॉपर हो, जो कि प्रैक्टिकली अगर सोचा जाए तो ये पॉसिबल नहीं है। लेकिन आज भी मेरा टारगेट वही है कि पूरी बैच की बैच टॉपर होना चाहिए, एटलीस्ट 90 प्लस तो सभी लोग होना चाहिए। ये आज भी मेरा एक ड्रीम है। देखते हैं अब वो कौन सी बैच वो ड्रीम को कंप्लीट करेंगे, बट मेरा ड्रीम है और मैं इस ड्रीम के लिए मैं फाइट करते रहूंगा। ठीक है, मेरा एज बढ़ रहा है तो मेरी इफिशिएंसी पढ़ाने की डिक्रीज नहीं हो रही है, मेरी बढ़ रही है। आप देखते हो बेटा कि मैं 1 मिनट भी चेयर पे नहीं बैठता हूं, नॉट अ सिंगल मिनट। थोड़ा वक्त मिला मैं आप लोगों में घूमता हूं, 1 मिनट भी चेयर पे नहीं बैठता हूं मैं, बिकॉज आई नीड दिस। और ये जब मुझे मिल जाएगा ना तो मेरे पैर नहीं दर्द करेंगे, मेरा मुंह दर्द नहीं करता है, मेरा दिमाग बिल्कुल जो गर्म होता है वो ठंडा हो जाता है। ये सारी चीजें जो है रिजल्ट लगने के बाद में मैं रिकवर हो जाता हूं। हर बार सेमिस्टर का रिजल्ट लग गया तो मैं रिफ्रेश हो जाता हूं। क्या हो जाता हूं? रिफ्रेश। जैसे मोबाइल शटडाउन होने के बाद में जब हम फुल चार्ज करते हैं तो कैसा मोबाइल हो जाता है, वैसा रिजल्ट लगने के बाद में मैं वापस चार्ज हो जाता हूं ऑटोमेटिकली। तो वंस अगेन सभी जो टॉपर्स लोग हैं उनको बहुत बहुत बधाई, और जिनके मार्क्स अच्छे नहीं है बिल्कुल डिमोटिवेट मत होइएगा। ठीक है, संडे को जिनको चाहते हैं जो लोग आके डिस्कस करो, बात करो, बात करने से बहुत सारी चीज़ों का हल मिल जाएगा आपको, और कोशिश करो झूठ मत बोलो। ठीक है, ओके, चलो तो बेटा आते हैं हम लोग अभी नेक्स्ट टॉपिक की तरफ। गिव द हेडिंग।